नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी ऐकले या मराठी चॅनलवरती थेट आपल्या दाभोळच्या बंदरातून. आज इकडं शूटला आहे. शेड्यूल 2 आहे, दुसरा दिवस आहे आणि शूटिंगला आलेलो आहे. खूप मस्त निसर्ग आहे. वारंवार इथं आलो की शूट करतोच. काय भारी व्ह्यू दिसतोय. आता पावसाचं वातावरण तर आहे पण तेवढं ढग नाही. पावसाचे जेव्हा सूर्याच्या इथं ढग येतात तेव्हा इकडचा जो मळप बोलतो आपण किंवा आबरट बोलतो तेव्हा वातावरण जबरदस्त असतं. आता बघा इकडं आहे, मस्त आहे. आता सध्या ओटी आहे, काल भरती आलेली, इथपर्यंत पाणी होता, तर ओटी आहे, पाणी गेलं आहे खाली. आता पाणी सगळं थोड्या वेळ बोटी लागल्या धक्क्याला, सगळ्या धक्क्याला. आता मच्छीच्या बोटी सगळ्या खाडीत जातील कारण आता मासेमारी 2 महिने बंद. पण सगळा नजारा मस्तच. हां चला, इथे शूट होता आज. जरा दाभोळ धक्क्यावर शूट केलेला आम्ही. आणि ए देव, अरे पोस्टरसाठी फोटो काढायचेत ना, तर इथे काढूया. बॅकग्राऊंड काय ठेवूया? ठीक आहे, चल. सो आता इथे शूट झाला आहे आणि बोललो आज व्हिडिओ करतो आहे. चंडिका मंदिर आहे दाभोळचं, तिथे दर्शनासाठी चला जाता आहे, तर तुम्हालासुद्धा दर्शन देऊया. पण व्हिडिओला चालू केलेली आहे. वडापावने पॅटीस खायला आलेलो आहे, गरम दाभोळचा. नमस्कार मित्रांनो, आता आमचं ब्लॉग बनवायला आलं की तुम्ही अपमान करता, हे असं चालतं का? तर गाईज आम्ही आता शूटिंग झाली आमची, तर आम्ही सगळे नाश्ता करायला बसलो. अरे तुम्ही मी चालू केलंय ना, टेक घेतलंय, चालू केलंय, ते लोकांसमोर सांगायचं का सगळं असं? नाही मला नाही. हे काय मी चालू केलंय ना, रेकॉर्डिंग चालू केलंय तरी सुद्धा हे करतात, काय पण बोलतात. एक काम कर, एक काम कर, मुंबई गाडी गेली काय? हा मग जा, चालू पड. बघितलं गाईज काय असतं. आपण आता आम्ही ब्लॉग चालू केला की जे आपली मंडळी असते ना, ते मध्ये थांबतच नाही बोलायची. तर आम्ही तुम्हाला दाखवतो की आता आमचं नाश्ता वगैरे झालाय. तर आता आपण इथून कुठे जाणार आहे निखिल? चंडिका मंदिरात जाणार, देवीचं दर्शन घेणार आणि पुढचं शूट चालू करणार. तर आता प्रेरणा किती वडापाव खाल्लेस? 10 वडापाव खाल्लेस. बघू वाटतंय तुम्हाला? तू पूजा 2 वडापाव. तू? मी एकच पॅटीस. हे एकच झालं कारण ही डाएटवर आहे. ही हिरोईन आहे आमच्या शॉर्ट फिल्ममध्ये, तर त्यामुळे ती डाएटवर आहे. तर असं ब्रेकफास्ट तर हेल्दी झाला असं वाटत नाही का? चला तर मित्र हो, आम्ही आता निघालेलो आहोत तर चंडिका मंदिरात. तर आमची अर्टिगा गाडी कुठे आहे? अर्टिगा येते का? अर्टिगा गाडी कुठे आहे? तर हे सगळे DOP आहेत. ॲक्च्युली हा अतिशय सुंदर असा DOP आहे. म्हणजे त्याचं काय सांगू, तुमचं काम म्हणजे एवढं अप्रतिम काम आहे ना. कशी फ्रेम कुठे बनेल काय, हे म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत. जे क्रिएटिव्ह DOP मिळतात ना, तसंतला हा आपल्याला भेटलेला आहे. देव सावंत याचं नाव. अरे हा कॅमेऱ्याच्या मधून का जातो? तुम्हाला समजत नाही का बाबा? शूटिंग चालू आहे, ही फालतुगी करताना. हे बघा आता चालू होतं, प्रॉपर चालू होतं. मी ब्लॉग करत होतो आणि रिफ्लेक्ट मारताय, नको लेन्स खराब होईल. कॅमेरा चालू केला की बाकीच्यांनी यायचं नसतं ना मध्ये. आणि हे लोक ना हे असे मध्ये येत राहतात. मग आपण काय करणार ना? तर हा रेकॉर्डिंग चालू आहे. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच ब्लॉग करत असल्यामुळे मला कसं बोलायचं, काय बोलायचं तो तेवढा कॉन्फिडन्स नाही. बट आम्ही एका सुंदर ठिकाणी आलो आहे, ते म्हणजे दाभोळचा हा समुद्र किनारा. म्हणजे हा तुम्हाला सांगू का, हा जो आहे इथे जे आम्ही हे दापोली आहे आणि त्या साईडला गुहागर आहे, तिकडे अमित काताळे राहतात आणि आमची अर्टिगा गाडी इथे. हां तो चला आम्ही आता जातोय. आणि तो जो आहे तिकडे तर अरबी समुद्र, तर यांचं
काय झालं अजिबात नाही बसू शकत मग गाईच की जागाच नाही होणार. ह्या मित्रांचा म्हणजे मी जो ब्लॉग करतोय अरे का मध्ये बोलताय मी चालू केलाय ना ब्लॉग ठीक आहे चला तर बाय 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 ऐका माझ्या इथे ठेवलेलं आहे नाटक तर मित्रांनो आता आम्ही पोहोचतोय माझं सांगायची गरज आहे पोचतोय तर पोचतोय बघितलात मंडळी आमच्या येड्या मित्रांची येडी व्लॉगिंग पण मजा आली असेल. हे काय ही काय फालतूगिरी ह्याची चप्पल काय खराब होते ही पद्धत आहे ही तुझ्या मित्रांची पद्धत आहे नाही असू दे अंदाज कशाला आधी नाही 9:30ची गाडी मुंबईत पाठव त्याला आज. ह्याला काय आणलं आणि इकडे बघू शकता आपण श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर बऱ्याच दिवसांनी जायचा योग आलेला आहे. दर्शन घेऊया देवाचं कारण हे मित्र आलेत ते इकडे पहिल्यांदा येतात मंदिरात. सो इकडचं मंदिर चंडिकेचं खूप जागृत आणि खूप प्रसन्नतेचं वातावरण आहे ते बघायला मिळतं आतमध्ये जाऊन. आता पावसात नाही तिथून वाहणारी नदी भेटेल. पहिलं आम्ही ना इकडून पाकाडीन दाभोळला चालत जायचो इकडून यायचो चालत वनवशीतून आणि पाकाडीन दाभोळला चालत जायचो. हे आंबा आंबा पडलाय छान आहे फुटलाय कलमाचा आहे. तर ठेव कॉक्रोच जनता पार्टी कॉक्रोच आहे मी याला केवढा आहे बघ एवढा हर्षा कॉक्रोच जनता पार्टी ओ शिट सिरियसली एवढा मोठा कॉकरोच आहे कॉक्रोच जनता पार्टी दिसतो एवढं पण खूप मोठा आहे. सावकाशा जाताना अंधार मिळेल नाही इथे लाईट नाही लावत. येताना बघ तू जाताना बघ आणि येताना बघ. मला काहीच नाही दिसत. चल 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 आता तर इथे हे लावायला लागेल. फुलाला अंधार आहे भाई डेंजर आहे. टेन्शन नाही पुढे देऊही बघ लागणार नाही ना नाही नाही चल. संकेत तू फर्स्ट टाइम येतोस ना तर मंडळी दर्शन घेऊन आलो. जेव्हा जेव्हा या मंदिरामध्ये येतो तेव्हा तेव्हा खूप मस्त प्रसन्न असं वातावरण असतो. आतमध्ये गेलो ना तेव्हा मस्त आतमध्ये जाताना पूर्ण अंधार असतो. दर्शन घेतलं देवाचं की मग येताना वाट सापडते. आतमध्ये लाईट नसते काय नसते. जाताना मंद दिव्यामध्ये सगळे आतमध्ये जातो. खूप मस्त म्हणजे लहानपणापासून येतो ना तिथे दर्शन घेतल्याशिवाय मन भरत नाही. इथे बघा इथे श्री स्वयंभू चंडिका देवीचं पूर्ण माहिती दिलेली आहे. हे तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. या दगडाच्या खाली जे ते हा आहे ना पूर्ण दगड आहे जांबा दगड त्याच्या आतमध्ये गुफा आहे आणि मंदिर आहे. कसं वाटलं का फर्स्ट टाइम आलीस ना छान आहे. आतमध्ये तर खूप सुंदर आहे. हां जर कोणी इथे आलं तर आवर्जून जा खरंच. फर्स्ट टाइम आलेस ना तू कोकणातलंच तू आलेस आणि मला अशी न्यायची होती म्हणजे अजून दापोली तालुक्यात बरीच अशी मंदिरं आहेत तर तुम्हाला जाऊन खूप छान वाटेल. लाडगरचं दत्त मंदिर आहे. जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण नक्कीच हां माझ्या गावचं आसूचं केशवराज मंदिर आहे. तू पण नाही बघितलं नाही पाहिजे. तू पण फर्स्ट टाइम होतं देव हा आम्ही पहिल्यांदा आलो एकदम मस्त वाटलं शांतता मनाला माझे आता ही धुळ्यातली आहे हा सांगलीचा आहे म्हणजे बाकीचे काय कोकणातले आहेत काय कोकणाच्या बाहेरचे आहेत पण प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात अशी देवस्थानं आहेत तिथे आपण अचंबित होऊन जातो आणि मनाला एकदम शांतता होते. फिरलो पण शूटिंग पण झाली. शूट आटपलेलं आहे आणि आज मुंबईला जायचा निघतो आहे. वातावरण मस्त पावसाचं आहे सुकावलं आहे आणि आता गाडीत सगळ्यांनी बॅग भरले निघतोय मुंबईला. 3 दिवस जाम मजा केली. शूटिंग पण झाली मजा पण झाली. चलो कसं वाटलं गाव खूप छान आवडलं ना मनात भरलं. फणस घेऊन चालले. हो आज आम्हाला काय नाही दिलं खरं सांगायचं आम्हाला काहीच दिलं तुम्ही सोडके आहे तरी तुम्हाला काय देणार. आणि हा याला नारळ द्यायचे आहेत तुम्हाला.
तुझ्याकडे कॅमेरा तू रिॲक्शन द्यायची होती. तो डायरेक्ट गेला. चला आज आम्ही पुन्हा एकदा श्रीशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत आम्ही मुंबईला जाणार आहोत. तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर नक्कीच ह्याला कॉल करा. मुद्दामून मी ॲडव्हर्टायझिंग करतो आहे, जाणून बुजून करतो आहे, कारण आपल्या भावाची गाडी आहे. अक्कलकोटला जायचं आहे तरी गाडी मागवा, पुण्याला जायचं आहे तरी गाडी मागवा, नाशिकला जायचं आहे तरी गाडी मागवा, कोकणात यायचं आहे तरी गाडी मागवा, गोव्याला जायचं आहे तरी गाडी मागवा, अमेरिकेला जायचं आहे तरी गाडी मागवा, एअरपोर्टपर्यंत. चला आहे तो मुंबईत कधी येतेस? हां असेल ना. नमस्कार, काय म्हणताय? गुड मॉर्निंग. काय आलं 2 दिवस आम्ही निखिलच्या आजोळी राहिलो. आत्ता आम्ही चाललो आहे मुंबईला आणि हा देव आपल्यासोबत नाही. आज देव जातोय नमनाच्या शूटिंगला. त्यांचं नमन म्हणजे प्रख्यात असं नमन आहे आणि देव हा अत्यंत भारी असा DOP आहे. मला सांगू काय, तुमचं जर लग्न नाही करत करत नाही आता, कारण तो नाही त्याचं आता लग्न नाही करत, कारण त्याचं आता नाही. रोहित शेट्टीच्या इथे त्याला काम मिळाल्यापासून तो आता वेडिंग प्री वेडिंगची कामं घेत नाही. तर वेडिंग प्री वेडिंगची जर कामं द्यायची असतील कोणाला तर विकास नमस्कार विकास ह्याने तुमचं भारी शूट करेल आणि नंतर तो डेटा फॉर्मॅट मारून टाकेल. आणि ललित कला केंद्रामधून याने कोर्स केलेला आहे. सर ते ललित कला केंद्र कुठे आहे सर? हे जोगेश्वरी ब्रिजच्या खाली. ओके, त्यांची फीज किती आहे सर? यांची फीस 13,000 रुपये मारून सोडून. मंडळी मला पण एक गोष्ट अशी सांगायची आहे की हो दे ना. फालतूगिरी करतोय कधीपासून. बंद कर हे बंद कर तू. मी असं असतं तर मी घेतलाच नसतं परत हातात. चला काळजी घ्या. चल आई. आमच्या इकडं नाही कोण जात किरवी पकडायला. देवाची इच्छा आहे. चल चला हो, बाय बाय. हा हो करतो मी. माझा नंबर आहे, आत लागल मुंबईत नंबर. जाऊसाच नाही वाटत आहे आम्हाला, पण आता कपडा आहे का इथे पुसायचा? कपडा चला आता मुंबईच्या दिशेने निघालोय आम्ही. बंदीचा प्रवास खूप मजा आली, मस्त मजा केली आणि खूपच आसूदला नाही असुदला विसुदला नाही चाललेलो आहे चाललोय. आम्ही आता थेट मुंबईला चाललोय. ह्यांची फालतूगिरी तुम्ही बघितला असत. यांना खूप फिरायचं आहे, पण काय आहे, सुट्टी नाही आहे ना. चला चला, टाटा, आंब्याचा बाटा. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटा.